सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची आवाज कमी झाला का? भगवान गोपाल कृष्णांची परमपवित्र कथा, ज्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात. आजचा आपला सेवेचा दुसरा दिवस आहे. गतवर्षीलाही आपण श्रीमद भागवत कथा रसपान केलेले भक्त आहात. अनेकांनी अनेक ठिकाणावरती जाऊन किंवा आपल्या परिसरामध्ये हरिकथा चिंतन श्रवण केलं असेल. तुमचं माझं साऱ्यांचंच परमभाग्य आहे की श्रीमद भागवतासारखी परमपवित्र कथा, जी कथा भगवंताचं हृदय वर्णन केलेली आहे. कथा ज्ञानाचा सागर आहे. श्रीमद भागवत कथा भक्तिप्रेमाचा सागर आहे. श्रीमद भागवत कथा वैराग्याचा महामेरू आहे. भक्ती भागवताकडून शिकावी, ज्ञान भागवताकडून घ्यावं आणि वैराग्य भागवताने आपल्याला शिकवावं. भक्तीचं दान करणारी कथा, ज्ञानाचं दान करणारी कथा, वैराग्याचं दान करणारी कथा श्रीमद भागवत कथा. कालच्या चिंतनाला शेवटी आपण विचार केला होता ज्ञानमार्गाचा, कर्ममार्गाचा, अष्टांग योग मार्गाचा विचार करता करता भक्ती मार्ग सोपा पण तरी सुद्धा अवघड. सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी सोप्या नसतात. एखाद्या थोर मोठा महात्मा, साधू, संत, त्यांना एखादी गोष्ट सोपी असेल, पण तुमच्या माझ्यासारख्याला त्यांनी म्हणावं हे सोपं आहे, आपल्यासाठी म्हणून सहज चिंतन पाहिलं आपण काल प्रस्तावनेचा, भागवताचे प्रस्तावनेचा भाग म्हणून. इतर मार्गाच्या तुलनेमध्ये भक्ती मार्ग सोपा आहे आणि भक्ती मार्गाने चालल्याशिवाय आता आपल्या कलिकालामध्ये जन्माला आलेल्या जीवांचं परमकल्याण आपल्याला करून घेणं सहज शक्य नाही. आपण चालण्याचाच प्रयत्न केला. कुणाला असं वाटलं माझ्या जीवनाचं मला सार्थक करून घ्यायचं आहे, परमकल्याण करून घ्यायचं आहे, मोक्ष मिळवायचा आहे, 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मला मुक्त व्हायचं आहे, त्यांनी भक्तीची वाट पकडावी. भक्तीच्या वाटेचं साधन वर्णन केलेलं आहे हरिकथा आणि हरिनाम. जो भक्ती करतो त्यांनी काही केलं पाहिजे, अखंड नाम संकीर्तन केलं पाहिजे आणि अखंड श्रीमद भागवतासारखी परमपवित्र कथा श्रवण केली पाहिजे किंवा गायन केली पाहिजे, किंवा श्रीमद भागवतासारख्या परमपवित्र कथेच्या आयोजनासाठी, नियोजनासाठी आपल्या शक्तीनुसार शारीरिक, मानसिक, आर्थिक सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून आपलं परमकल्याण आपल्याला साधता येणं शक्य आहे. आणि पूर्णविराम देत असताना एक प्रश्न माझ्यासाठी आहे, तुमच्या साऱ्या भाविकांसाठी, जे काल नसतील त्यांच्यासाठी तो नव्हता, त्यांना माहिती मिळाली नसेल. मुक्ती भक्तीनं मिळते का ज्ञानाने मिळते, हा प्रश्न होता. तुम्ही म्हणताल आज खुलासा करा त्याचा. मग लक्षात घ्या, चिंतन करायला गेलो, हरिकथेचं चिंतन जर का मांडण्याचा प्रयत्न वक्त्याने केला तर कथाभाग राहून जात असतो. आणि कथाभाग सांगण्याचा प्रयत्न वक्ता ज्या वेळेला करतो त्यावेळेला चिंतन त्याला राहू द्यावं लागतं. असं दोन्ही गोष्ट एकाच वेळेला, आणि तेही 2-2.5 तासाच्या आपल्या हरिकथेच्या सेवेमध्ये सहज शक्य होत नाही, कारण हा समुद्र आहे, हा सागर आहे.
म्हणून जिज्ञासू साधकांना चालता चालता व्यासपीठ विनंती करतंय, प्रार्थना करतंय, सूचना करतंय की अखंड श्रीमद भागवतासारख्या परमपवित्र ग्रंथाचं अध्ययन करत राहिलं पाहिजे. एक एक श्लोक वाचत राहिला पाहिजे. त्याचा अर्थ जो आता अर्थाची वाङ्मय मिळायला लागलेली आहेत, अर्थ पाहून घ्यावा. तो अर्थ कधीतरी आपण संत साधू चिंतनशील मननशील महापुरुषाच्या सान्निध्यामध्ये ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला त्याचा अर्थ स्पष्ट करून घ्यावा. मी या श्लोकाचा अर्थ जसा मानला, जसा ग्रंथात लिहिला तसाच आहे का अजून काही वेगळा आहे? मग वेगळा जर वाटत असला त्यातलं तात्पर्य, कारण कोणत्याही ग्रंथाला सोडवत असताना 3 अर्थ असतात त्याचे. एक अर्थ ग्रंथामध्ये लिहिलेला असतो आणि 2 अर्थ ग्रंथामध्ये लिहिलेले नसतात. एकच अर्थ लिहिलेला असतो. कोणता अर्थ लिहिलेला असतो? ज्याला शब्दार्थ म्हणतात. या शब्दाचा अर्थ काय होतो तेवढा लिहिलेला असतो. आदिभौतिक अर्थ, आदिदैविक अर्थ आणि आध्यात्मिक अर्थ काय होतो त्याचा. पण ज्या वेळेला आपण वाङ्मयाचं चिंतन करतो, स्वतः स्वाध्याय करतो म्हणजे अध्ययन करतो आणि करायला पाहिजे. भागवताने तर भागवताच्या महात्म्यामध्ये असं वर्णन केले की नाही एक श्लोक, नाही एक अध्याय, नाही अर्धा अध्याय, नाही एक श्लोक, अर्धा का होईना, एक शब्द का होईना श्रीमद भागवताचा नित्यनेमाने वाचन केला पाहिजे. आपल्याला खूप सारे ग्रंथ वाचावे वाटतात, ही भावना चांगली आहे. पण एखादा ग्रंथ तरी आपल्या आयुष्यामध्ये आपण जाणीवपूर्वक सोडवून घेतला पाहिजे की या ग्रंथाचं तात्पर्य काय आहे. एखादा साधक जर का असं मानत असेल की मी गाथाही वाचतो, चांगली गोष्ट आहे, बिलकुल नमस्कार आहे त्याला. मी गाथाही वाचतो, मी ज्ञानेश्वरीही वाचतो, मी भागवतही वाचतो, मी रामायणही वाचतो, मी महाभारतही वाचतो, मी अनेक प्रकारचे धर्मग्रंथ वाचतो, चांगली गोष्ट आहे. परंतु अभ्यासासाठी, आपल्या परमकल्याणासाठी आपण कोणता तरी एक ग्रंथ निवडून घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येक धर्माची, प्रत्येक संप्रदायाची, प्रत्येक पंथाची प्रस्थानत्रयी असते. प्रस्थानत्रयी कशाला म्हणतात? प्रस्थानत्रयी कशाला म्हणतात? ज्या संप्रदायामध्ये आपण, ज्या संप्रदायाच्या मार्गदर्शनामध्ये आपण भक्तिपथ वाटचाल करत आहोत ना, त्या संप्रदायाचे काही मूलभूत ग्रंथ असतात. इतर ग्रंथ वाचले गेले तर ठीक आहे, नाही वाचले गेले तर काही आग्रह नाही संप्रदायाचा. पण हे मुख्य ग्रंथ वाचण्यात आले पाहिजे आणि त्यामधला एक तरी ग्रंथ आपल्या उद्धारासाठी आपण निवडला पाहिजे. ज्यामध्ये संप्रदायाचा विचार केला, वारकरी संप्रदायाचा विचार केला तर 3 ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात किंवा सांगितलेले आहेत. एक ग्रंथ श्री गीता, गीतेचं अध्ययन केलं पाहिजे. भक्तांनी गीता माहीत नाही, भक्तांनी गीतेची सिद्धांत माहीत नाही, आणि मग वाटचाल कशी होईल? मग वाटचाल कशी होईल? मार्गदर्शन आपल्याला कोण करेल? आपण जे करत आहोत ते योग्य करत आहोत की अयोग्य करत आहोत? योग्य जर आपण आपली वाटचाल असेल तर प्रत्येक गीतेचा श्लोक आपल्याला मार्गदर्शन करतो. या श्लोकानुसार माझी वाटचाल आहे, या श्लोकानुसार माझी वाटचाल आहे, माझं कर्म या श्लोकानुसार आहे, माझं ज्ञान या श्लोकानुसार आहे, माझं वैराग्य या श्लोकानुसार आहे, माझी भक्ती या श्लोकानुसार आहे. म्हणजे माझ्या भक्तीला प्रमाण गीता आहे, माझ्या वैराग्याला प्रमाण गीता आहे, माझ्या ज्ञानाला प्रमाण गीता आहे, माझ्या भक्तीला प्रमाण आहे. मी मनाने काही करत नाही आणि मनाने करून कोणी काही साधूही शकत नाही. हा, एक गोष्ट साधू शकतो, जगात थोडीशी कीर्ती होईल, फार मोठे भक्त आहेत. जगाने मान्याने आपलं काय कल्याण होणार आहे? आणि आपण स्वतःला काहीतरी मानून बसल्याने तरी आपलं काही परमकल्याण होणार? या दोन्ही गोष्टींना परमकल्याण होऊ शकत नाही.
म्हणून प्रत्येक भक्तांनी प्रस्थानत्रयीचा अभ्यास केला पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, ज्यामध्ये पहिला ग्रंथ आहे श्री गीता, दुसरा ग्रंथ आहे श्रीमद भागवत आणि तिसरा ग्रंथ आहे गाथा. आता भागवताचे काही प्रकार नाहीत, गीतेचे काही प्रकार नाहीत म्हणजे श्रीमद भगवद्गीतेच्या संदर्भात बोलतोय मी. बाकी भगवद्गीता गीता खूप आहेत. तसं पांडव गीता आहे, हंस गीता आहे, अशा अनेक प्रकारच्या गीता आहेत. परंतु संतांनी आपल्याला श्रीमद भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये आदेश केलेला आहे, म्हणजे गीता अध्ययनात असली पाहिजे. आता गीता अध्ययनात असली पाहिजे याचा संकुचित अर्थ न घेता गीता अध्ययनात असली पाहिजे याचा अर्थ आपण जरा विस्तार करून घेतला तर ज्ञानेश्वरी अध्ययनात असलीच पाहिजे. असा साधक नसला पाहिजे जो ज्ञानेश्वरी नित्यनेमाने त्या ठिकाणावरती अभ्यासत नाही, भावनेनं गायन करत नाही, असा साधक नसला पाहिजे. भागवताच्या जागेवरती म्हणजे श्रीमद भागवताच्या जागेवरती आपण एकनाथी भागवताचाही अध्ययन करू शकतो. एकनाथी भागवतामध्ये श्रीमद भागवताचे 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत. श्रीमद भागवताचे 12 जे स्कंद आहेत त्या 12 स्कंदापैकी 11 स्कंदावरती नाथबाबांनी टीका लिहिलेली आहे. 11 स्कंदाला मोक्ष स्कंद असं नाव आहे. मोक्ष प्राप्तीसाठी ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्यांनी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाचा खूप अभ्यास केला पाहिजे, अर्थात एकनाथी भागवताचा. म्हणजे एक आहे श्रीमद भगवद्गीता, दुसरा ग्रंथ आहे श्रीमद भागवत आणि तिसरा ग्रंथ आहे गाथा. आता गाथा म्हणजे फक्त तुकोबारायांचीच गाथा आहे का? नाही, तुकोबारायांची गाथा आहे, नामदेवरायांची गाथा आहे, निळोबारायांची गाथा आहे, नाथबाबांची गाथा आहे. आपल्या भागवत धर्माचे जे संत महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांनी जी ग्रंथसंपदा आपल्या परमकल्याणासाठी निर्माण करून ठेवलेली आहे त्या सर्व संतांच्या गाथा या एका नावामध्ये सगळ्या संतांचे गाथे आले. प्रस्थानत्रयीचा विचार ज्या वेळेला पुढे येतो, कशासाठी करायचं आहे सगळं? मी ज्या वाटेनं वाटचाल करतो आहे ती वाट मला भगवत चरणारविंदापर्यंत नेऊन पोहोचवणारी आहे, ही गोष्ट खरी आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी भक्ती करतोय. अरे बाबा, तुला वाटून काय होत आहे? तू ग्रंथ पहा ना, ग्रंथ पहा, संत वचन पहावेत. आणि मग आपण त्या लक्षणामध्ये जर का बसत असलो तर मग स्वतःला भक्त मानावं, इतरांना आपण भक्त मानावं. पण त्या लक्षणांमध्ये जर का बसत नसला, किती साध्या गोष्टी आहेत. वाघ कोणाला म्हणतात? आता वाघाशिवाय दुसऱ्याला कोणी आपण चुकून वाघ म्हणू का? सिंह म्हणू का? लांडगा म्हणू का? नाही म्हणणार. मग चुकून आपण स्वतःला आणि चुकून आपण इतर कुणाला तरी भक्त मात्र मानल्याशिवाय राहत नाही. हे का होत आहे? याला कारण असं आहे की भक्त म्हणतात कुणाला, संत म्हणतात कुणाला, साधू म्हणतात कुणाला, देव म्हणतात कुणाला. याची लक्षणं जर आपण अभ्यासामध्ये घेतली नाही तर आपण निश्चित आपल्याकडून त्या वाटेनं वाटचाल करण्यामध्ये निश्चित चूक होण्याची शक्यता आहे आणि ती झाली नाही पाहिजे. पुन्हा वापस येऊ आपण. मोक्ष भक्तीनं प्राप्त होतो की मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो? मोक्ष भक्तीनं प्राप्त होतो ही गोष्ट सत्य आहे. आणि त्या सत्यापेक्षाही पुढचं एक सत्य आहे, मोक्ष भक्तीनं नाही, मोक्ष ज्ञानाने प्राप्त होत असतो. आश्चर्य वाटत असेल कोणाला, अभ्यासू एखादा साधक असेल तर असं आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे की
भक्तीचा पुरस्कार भागवत करतो. भागवत भक्ती प्रधान ग्रंथ आहे. पण भागवत भक्ती प्रधान जरी ग्रंथ असला तर भागवताची भक्ती एक न्यारी भक्ती आहे महाराज, एक वैशिष्ट्यपूर्ण भक्ती आहे. या सृष्टीमध्ये देवाला प्रिय असणारी भक्ती फक्त भागवताने गायन केली. आणि भागवताने जी भक्ती गायन केली ना, त्याच भक्तीची प्रशंसा आपल्या भागवत धर्माच्या साधू पुरुषांनी करून ठेवलेली आहे. हीच भक्ती अभिप्रेत आहे. नारदजी महाराज भक्तिसूत्रामध्ये सांगतात की भक्ती ही गोपिकांसारखी करावी. गोपिका हा भागवताचा मुख्य विषय आहे. भागवताची भक्ती बरोबर गोपी. नारदजी महाराज सांगतात भक्ती ही गोपिकांसारखी, गोपाळांसारखी केली गेली पाहिजे. म्हणजे नारदांना गोपिका हे प्रमाण आहेत भक्तीसाठी, आणि गोपिकांना श्रीमद भागवत हे प्रमाण आहे भक्तीसाठी. भागवताच्या सिद्धांतानुसार गोपिकांची भक्ती आहे, गोपाळांची भक्ती आहे, आणि भागवताच्या सिद्धांतानुसार गोपाळांची गोपिकांची भक्ती आहे. आणि ती भक्ती नारदांना अपेक्षित आहे. नारदांची भक्ती सुद्धा गोपिकांसारखी भक्ती आहे. साधू महापुरुषांची भक्ती सुद्धा गोपाळांसारखी, गोपिकांसारखीच भक्ती आहे. तुमची माझी जशी असेल तशी असेल, चांगली आहे. म्हणून साधू महापुरुषांनी विशेष चिंतनाचा विचार ज्या वेळेला पुढे आला तर मोक्ष हा ज्ञानानेच प्राप्त होतो याची प्रशंसा केली. पण काल आपण पाहिलं, ज्ञानाने जर का मोक्ष मिळतो, मी सरळ क्रम घेतो आणि पुढे चलतो. आज ज्ञानाने मोक्ष मिळतो. काल आपण पाहिलं, ज्ञान मार्गाने चालणं ही सोपी गोष्ट नाही. नैष्कर्म्य सिद्धी, चित्ताची शुद्धी, मनबुद्धीची शुद्धी जोपर्यंत आपल्या होत नाही तोपर्यंत ज्ञान मार्गाचे अधिकारी आपण मानले जात नाही. आणि पूर्ण सात्विक वैराग्य, कारण वैराग्याचे प्रकार राजसी वैराग्य, तामसी वैराग्य, सात्विक वैराग्य असे वैराग्याचे प्रकार आहेत. बाकी सात्विक वैराग्य जोपर्यंत सात्विक परिपक्व वैराग्य तयार होत नाही आणि मनबुद्धी किंवा चित्ताची अंतःकरणाची परिपूर्ण शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधक ज्ञान मार्गाचा अधिकारी होत नसतो. मग चित्ताची शुद्धी जर का झालेली नाही, ही अडचण आहे. वैराग्यच नाही, ही अडचण आहे ज्ञानप्राप्तीसाठी. मग म्हणून ज्ञानमार्गाच्या अधिकारी आपण नाही, कारण वैराग्य नाही. गृहदारा, प्रपंच किंवा आपला देह, अनेक प्रकारचे जे पंच विषय आहेत त्या पंच विषयाचं आकर्षण, भौतिक जगताचं आकर्षण, आणि ज्ञानमार्गाचा अधिकारी या अनेक कारणांनी तो साधक ठरत नाही. म्हणून ज्ञानमार्गाने चालणं सोपी गोष्ट नाही. तरी कलिकालात मोक्ष तर ज्ञानानेच प्राप्त होतोय. मग काय करावं याचा अर्थ सरळ जर का आपण पाहिला तर चित्ताच्या शुद्धीसाठी किंवा अंतःकरणाच्या परिपूर्ण शुद्धीसाठी किंवा मनबुद्धीच्या शुद्धीसाठी किंवा वैराग्य प्राप्ती व्हावी या हेतूसाठी सुरुवातीला भक्तीची वाट चालावी लागते. लक्षात घ्या. आता का भक्तीची प्रशंसा केली? सुरुवात भक्तीतून करायची, भक्तीनं सुरुवात करायची. हरिकथा ऐकत राहायची, हरिनाम गायन करत राहायचं, संत साधूंची सेवा करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्या मुखाची वचन, अमृत वचन श्रवण करण्याचा अट्टहास करायचा, प्रयत्न करायचा. भक्ती जे जे काही आपल्याला शक्य होईल, देवाची पूजा करावी, देवाचं पूजन करावं, देवाचं अर्चन करावं, देवाचे स्तोत्र म्हणावेत, वगैरे वगैरे वगैरे. एखाद्या मंत्राचा जप करावा, ठीक आहे, भक्ती करावी.
भक्ती केल्याने काय होतं, हरिकथा ऐकल्याने काय होतं, उत्तर मिळतं चित्ताची शुद्धी होते. एक, हरिनाम गायन केल्याने काय होतं, चित्ताची शुद्धी होते. एक म्हणजे नामानी आणि हरिकथेने चित्ताची शुद्धी होते. मनबुद्धी अंतःकरण पवित्र आणि शुद्ध होतं. भगवंताच्या भक्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी बेसमेंट तयार होतं, अधिष्ठान तयार होतं. भक्ती हृदयामध्ये प्रवेश व्हावी यासाठी हृदय पवित्र आणि स्वच्छ करून घ्यावं लागतं. अपवित्र हृदयामध्ये भक्तीचं कर्म आपण करू शकतो, पण भक्ती नाही करू शकत. यासाठी साधावी लागते चित्ताची शुद्धी. चित्तशुद्धीसाठी भक्ती करावी. भक्ती करावी याचा अर्थ हरिकथा हरिनाम गायन करत राहावं. परिणाम काय होतो, भक्ती करता 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 काही प्रकारचे सिद्धांत आपल्याला श्रवण होतात आणि आपण एखाद्या महापुरुषाची शरणागती करतो, म्हणजे सद्गुरूंची. सद्गुरूंची सेवा करतो, आपल्याला त्यांचीही सेवा घडते. आपल्या चित्ताची शुद्धी झालेली आहे. परिपूर्ण वैराग्य आता माझ्या साधकामध्ये निर्माण झालेलं आहे. ही गोष्ट ज्या वेळेला साधूच्या लक्षात येते, सद्गुरूंच्या लक्षात येते, त्यावेळेला सद्गुरू त्याला गुरुबोध म्हणा, साधुबोध म्हणा, किंवा ब्रह्मबोध म्हणा, किंवा भगवत तत्वाचं ज्ञान म्हणा, ते देतात. आणि त्यांनी ते ज्ञान दिल्यानंतर आता तो भक्ती मार्गाने निघालेला जो साधक आहे, आता ज्ञान मार्गाचा साधक होतो. लक्षात घ्या, भगवत प्राप्ती फक्त भक्तीनंही होत नाही, फक्त ज्ञानानंही होत नाही, फक्त वैराग्यानेही होत नाही. भक्ती ज्ञान वैराग्य तीनही एका ठिकाणावरती असले पाहिजे. पण सुरुवातीला तीनही एका ठिकाणावरती कोण शक्यतोवर सापडत नाही. कुणामध्ये भक्ती आहे तर ज्ञान नाही, कुणामध्ये ज्ञान आहे तर भक्ती नाही, कुणामध्ये भक्ती ज्ञान आहे तर वैराग्य नाही. म्हणजे एक त्या ठिकाणावरती कमतरता असते. ही कमतरता पूर्ण व्हावी यासाठी भक्तीनं सुरुवात करायची आहे. शेवट ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाने मोक्ष मिळतो. ज्ञान कुणामुळं मिळालं? भक्तीमुळं. ज्ञानाचे अधिकारी आपण कुणामुळं झालोय? भक्तीमुळं झालोय. भक्ती जर का नाही केली गेली तर ज्ञानाचा अधिकारी आपल्याला होणे नाही. आणि ज्ञानाचे अधिकारी जर आपण झालो नाही तर मोक्ष प्राप्तीचं स्वप्न, दिवा स्वप्न पाहत राहण्यात काही उपयोग नाही. शेवटी परमार्थाचा क्रम आपल्याला मोडता येणार नाही. परमार्थाच्या अभ्यासामध्ये, परमार्थाच्या सिद्धांतामध्ये आपण ढवळाढवळ करून काही उपयोग होत नाही. परमार्थाचे सिद्धांत अनादी कालापासून जसे आहेत आजही तसेच आणि पुढेही तसेच राहतील. यामध्ये परिवर्तन होत नाही. देश काल पाहून परिवर्तन होत नसतं. काळ कितीही बदला, काळ कितीही बदलू देत. काळ बदलला म्हणून रामराम म्हणणं थोडीच बदललं. आता दुसरं काय म्हणता मग? काळ बदलला आता दुसरं काही म्हणा, आता काय दुसरं म्हणताय? हे अनादी कालापासून राम म्हणणं चालत आलं, कृष्ण म्हणणं चालत आलं. हे अनादी कालापासून आलेलं हरीचं पवित्र नाम आहे, त्यामध्ये काही बदल करता येत नाही. एकाच ठिकाणावरती ज्ञान, एकाच ठिकाणावरती वैराग्य, एकाच ठिकाणावरती भक्ती येऊन पोचते. आणि मग मात्र सुरुवात भक्तीची कशी असते माहिती का? अज्ञानपणात भक्ती असते. भक्तीचे दोन प्रकार वर्णन केले भागवताने. एक भक्ती ज्ञानोत्तर भक्ती सांगितली आणि एक भक्ती ज्ञानरहित भक्ती सांगितली. भक्ती करतोय पण ज्ञान नाही. ज्ञानरहित, ज्ञानविरहित भक्ती. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर भक्तीलाच भागवत भक्ती म्हणतंय. भागवताची जर भाषा पाहिली किंवा ज्ञानेश्वरीची भाषा पाहिली किंवा सगळ्या संतांचं वचनाचा जर बारकाईनं विचार केला तर ज्ञान प्रधान जी असते ना तिलाच भक्ती म्हणतात.
ज्ञानोत्तर भक्ती. अधिक चिंतन त्यावरती तुम्ही करू नका, चालत राहू आपण. कधीतरी या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात येतील किंवा कोणीतरी आणून देईल. या ठिकाणावरती एवढीच गोष्ट आहे. भागवताच्या महात्म्याचा विचार मी सांगतोय कालपासून. भागवताचं महात्म्य असं आहे महाराज की ज्ञानाने मोक्ष मिळतो ही गोष्ट खरी आहे, पण ज्ञान कशामुळे प्राप्त होईल यांना? यांची बुद्धी शुद्ध नाही, यांचं मन शुद्ध नाही किंवा यांचं अंतःकरण शुद्ध नाही. हे भक्ती करण्याचा प्रयत्न मात्र निश्चित करतात आहे. यांच्यासाठी काही उपाय आहे? यांच्यासाठी हरिकथा हा एक उपाय आहे आणि हरिनाम हा एक उपाय आहे. या दोन गोष्टी जर का कलिकालातल्या साधकांनी आत्मसात केल्या आणि या दोन साधनांचा अट्टहास जर का केला तर चित्ताची शुद्धी होईल. यांच्या चित्ताची शुद्धी होईल. एखादा महापुरुष यांचा अंगीकार करेल किंवा एखाद्या महापुरुषाचे हे शरणागत होतील आणि तो महापुरुष यथायोग्य समयाला याला ज्ञानदान करेल आणि ज्ञानदान केल्यानंतर मग हा ज्ञानोत्तर भक्तीसाठी अधिकारी होण्यासाठी प्रवासाला लागेल. एक क्षण असा येईल की हा ज्ञानोत्तर भक्तीमध्ये प्रवेश करेल आणि ज्ञानप्राप्तीनंतर भक्ती केल्याचा परिणाम की याला मोक्ष प्राप्त सहज त्या ठिकाणावरती होऊन जाईल. म्हणजे असं निश्चित असं नाही म्हणतायत की भक्तीनंच मोक्ष प्राप्त होतो, ज्ञानानंच मोक्ष प्राप्त होतो. अहो, ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, पण ज्ञान प्राप्तीसाठी भक्तीच करावी लागणार आहे ना. म्हणून संतांनी एक गोष्ट केली, तो विचारच सांगू नका आता कोणाला. आता सरळ सांगा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. भक्तीला लागले की आपोआप ते तिथं जाऊन पोचतील. पण भक्ती जर का विधीपूर्वक नाही झाली तर ती तिथं जाऊन पोचतील का? मग नाही पोचणार. म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितौ. भक्ती वेद प्रमाणात झाली पाहिजे. भक्ती संत वचनाच्या प्रमाणात, प्रमाणात म्हणजे मापात नाही, प्रमाणात म्हणजे त्यांना मान्य अशा पद्धतीने आपण भक्ती केली पाहिजे. ही वेगळी गोष्ट आहे की आपल्याला भक्तीनं ज्ञान मिळतं हे सांगितलं. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे बिन शक्ती बोलू नये, बळे बिन शक्ती बोलू नये, बळे बिन शक्ती बोलू नये. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, म्हणा सगळे म्हणा, बळे बिन शक्ती बोलू नये, बळे बिन शक्ती बोलू नये, बळे बिन शक्ती बोलू नये. काय म्हणतात आपले सद्गुरू ज्ञानोबाराय? काय म्हणतात? भक्ती जर करायची तर भाव असला पाहिजे. भावरहित जर का भक्ती केली गेली तर ती भक्ती होणार नाही. मग भक्ती जर होणार नाही तर मुक्ती कशी भेटेल? म्हणजे भावाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती भेटणार नाही. भावच नाही आणि भक्ती करतोय. अलीकडे ते काही काही मंदिरांमध्ये असं आरती वगैरे असली की असं डमडम 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 ते घंटा वगैरे वाजतात ना, असं काहीतरी कृत्रिम, त्याच्यामध्ये प्राण नाही. नामाई गाईल तर कृत्रिमच, कथाही गाईल तर कृत्रिमच, कथाही ऐकेल तर कृत्रिमच, दानधर्म करेल तर कृत्रिमच, तीर्थयात्रा सगळंच कृत्रिम, त्याच्यामध्ये भाव नाही. भाव हा भक्तीचा प्राण आहे. भक्तीतून भाव जर वाजा झाला तर भक्ती मग काही उपयोगाची नाही. ज्ञानोबारे तेच म्हणतात, भावेविन भक्ती. भावाशिवाय भक्ती जर केली तर त्या भक्तीला काही अर्थ नाही. आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. म्हणजे मुक्ती भक्तीमुळे, मुक्ती भक्तीमुळे मिळते. पण कोणत्या कशा भक्तीमुळे मिळते? ज्या भक्तीमध्ये भाव आहे.
ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की मोक्ष भक्तीमुळे मिळतो. पण भक्तीमुळे जर मोक्ष मिळतोच, तर साधकाच्या जीवनामध्ये साधूची गरज काय आहे, सद्गुरूची गरज काय आहे? लक्षात घ्या, सद्गुरूची गरज कशासाठी असते साधकाच्या भक्ताच्या जीवनामध्ये? ज्ञानेश्वरीकडे जाऊ आपण, थोड्या वेळेत जायचं आहे आपल्याला. तू म्हणतात कालपासून तुम्ही असंच म्हणताय. भागवताची प्रस्तावना जर का आपण नाही, एकाच पद्धतीने समजून घ्यायची नाही प्रस्तावना. प्रस्तावनेच्या किती विविध पद्धती आहेत. जसं आपल्याला लक्षात येऊ शकतं तशा पद्धतीनं समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. भागवतच जर का महात्म्य जर का कळलं नाही, भक्तीचंच महात्म्य कळलं नाही, तर भागवताची कथा गाऊन आणि ऐकून सांगणाऱ्याने खूप सांगितलं. भागवत सांगितलं, रामायण सांगितलं, शिवपुराण सांगितलं, गणेश पुराण सांगितलं, अख्खे पुराणं सांगितले, त्यालाही काही कळलं नाही. तोही काही उद्योगाला, तोही काही भक्तीला, त्यालाही काही रहस्य कळलं नाही. ऐकणाऱ्याने सगळे पुराण ऐकून झाले. ते म्हणते मी सगळे पुराण ऐकले. आपण तू जसा तसाच आहे ना बाबा, तुझ्यात काही बदल नाही झाला. साधूची गरज ज्ञानासाठी असते.